बापरे, एवढ्या घाईत मी बस पकडली भर पावसात. तुम्हाला माहिती आहे पाऊस अफाट पडतोय आणि बसमध्ये चक्क माझ्या बाजूला कोणीच नाही, फुल बस खाली. एन्जॉय. गुड मॉर्निंग, नमस्कार. मी कोकण कन्या सुचिता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन आणि मंडेच्या व्हिडिओमध्ये. सो आज आहे मंडे. तुम्हाला माहिती आहे मी डेली व्लॉग करते. सो आत्ता मी उठले. आत्ता मी याच्या पुढे जे जे करायच्या दिवसभरामध्ये तुम्हाला मी शेअर करेलच. सो आत्ता उठून मी अंघोळ करून पहिल्यांदा जेवण बनवणार आहे. आणि आज सकाळ सकाळ पावसाने हजेरी लावलेली आहे, कारण तर श्रावण जवळ येतोय आणि श्रावणात पाऊस खूप जास्त पडतो. सो चला सुरुवात करते व्हिडिओला. व्हिडिओ पुढेपर्यंत नक्की पहा. काल रात्रीच मी मटकी उकडत ठेवली होती. रात्री म्हणजे रात्री थोडं 4 वाजता वगैरे ठेवली होती आणि त्याला लगेच मोड आले. किती लवकर मटकीला मोड येतात आणि म्हणून मला मटकीची मोड आलेली भाजी खूप आवडते. सो मी आत्ता मटकीची भाजी बनवते आणि त्याच्यानंतर मग बनवते. मटकीची भाजी मस्तपैकी रेडी झालेली आहे. बघू शकता खूप मस्त अशा वाफा येत आहेत आणि माझी चपाती देखील रेडी झालेली आहे. बघू शकता. सो अशा प्रकारे माझा टिफिन तर रेडी झाला. आता मी तयारी करते ऑफिसला जायची. बापरे, इतका जास्त पाऊस आहे ना, सकाळपासूनच पडतोय. त्यामुळे मी पण आज रोजचा रस्ता चेंज करून वैशालीनगर साईडने चालले. आता मी ऑफिसला जायला निघाले. केस धुतले की. सो भरपूर पाऊस आहे त्यामुळे मला जास्त तुमच्याशी कम्युनिकेट करता आलं नाही, तर आता मी जाते. पावसाचा अंदाज येत असेल तुम्हाला. बापरे, प्रमाणाच्या बाहेर पाऊस पडतोय. म्हणजे इमॅजिन नव्हतं केलं घरातून निघताना इतका जास्त पाऊस येईल, पण खूप जास्त पाऊस आहे. आणि असा पाऊस पडलं की टेन्शन येतं बस मिळेल की नाही, कारण का बस पूर्णपणे घेऊन येतात आणि मग प्रॉब्लेम होतो माझ्या ट्रॅव्हलिंगचा. सो बघूया आता पहिल्यांदा गेल्यानंतर आधी मला बस मिळते का. आधीच मी ना माझी छत्री थोडीशी टपकते पाणी अजून, सो मी भिजले थोडी. चला. बापरे, मला पूर्ण भिजायला झालं. बघू शकता तुम्ही, बघितलंच असेल किती जास्त पाऊस आहे. आणि एवढ्या पावसात मी ऑफिसला जाते. सकाळ सकाळ मंडेला इतका पाऊस पडला ना की मी भिजल्यानंतर काम करायचं वैताग येतो. आता मला बसचा पण टेन्शन की बस मिळते की नाही. आधीच पावसातून एवढी गर्दी असते सगळीकडे आणि त्यात हा सिग्नल, नेमका सिग्नल सुटला. आता इथून मला पुन्हा थांबावं लागेल. 5 मिनटं तरी हा सिग्नल असेल. यार सगळीकडेच नुसता पावसातून वैताग. तो फायनली मी रस्ता क्रॉस करून बसस्टँडला आले, पण तिथे खूप जास्त गर्दी आहे. सगळ्या छत्र्या ओपन दिसत आहेत ना, तर टेन्शन. आता मी बस स्टॉपला वेट करते बसचा, कारण खूप जास्त गर्दी पण आहे पावसामुळे आणि लोक पण खूप आहेत. पाठीमागे बघू शकता तुम्ही. जाऊया तर मोबाईल ठेवते. अरे बाप रे, हे मी काय बघते, चक्क बस खाली इतक्या भर पावसात. मला वाटलं होतं मला जराही बस मिळणार नाही. AC बस आहे तीही खाली आणि मला थंडी वाजते ॲक्च्युली, कारण का इतका फुल AC करून ठेवला आहे. आणि आता बघा लोकांची चढायची घाई चालली सगळ्यांची. मी सुद्धा असंच घाईत नेहमी पकडते, बट आज सगळ्यांना बसायला जागा मिळते कारण का बस खाली आहे. आणि आता मी बसली आहे मस्तपैकी. तुम्हालाही दाखवते बसून. माझ्या व्हिडिओचा आनंद घ्या आणि कमेंट करत राहा माझे डेली ब्लॉग कसे वाटत आहेत. सो चला मी ट्रॅव्हल करते.
पाऊस होता म्हणून बस खाली भेटली. आता मी उतरली, आता मी ऑफिसला चालले. मी ऑफिसला पोहोचले. ऑफिसला सगळ्यात पहिल्यांदा मी बाप्पाचं दर्शन घेते. सो बाप्पाचं दर्शन घेऊन मी कामाला सुरुवात केलेली आहे. तर माझा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला मला आवर्जून कळवा. आवडला तर नक्की लाईक करून शेअर पण करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.